नमस्कार, प्रणाम, स्वागत. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. मित्रांनो, लोणावळ्यातील कैवल्यधाम ही योग शिक्षण आणि संशोधनातील एक मान्यवर संस्था आहे. स्वामी कुवलयानंदांनी स्थापन केलेली ही संस्था शुद्ध योग साधना जतन करणारी संस्था आहे. या संस्थेचा एक अभ्यासक्रम मी 1981 सालाच्या दरम्यान पूर्ण केला. त्याच्या पूर्वी आणि त्याच्यानंतर काही काळ माझं तिथं जाणं येणं होतं. तिथल्या मान्यवरांच्या, तज्ज्ञांच्या, संशोधकांच्या भेटीगाठी होत राहिल्या. काहींच्या मी माध्यमासाठी मुलाखतीसुद्धा केल्या. त्याच्याच या आठवणी निघत गेल्या आणि त्याच्यातूनच बघता बघता ही योग हवा निर्बेळ ही मालिका आकाराला आली. मित्रांनो, अष्टांग योग, योगदर्शन ही पतंजलींनी जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग हवा निर्भेळ या मालिकेत आजची चर्चा आहे त्यांच्याच यमसंबंधित सूत्रांची. यम ही अष्टांग योगातील पहिली पायरी. सूत्र आहे अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमहा. हेच ते 5 यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे यम अनुसरले तर योग कळतो, योग साधतो, योग लाभतो. चरणदास म्हणतात ना, प्रथम कहो यम के अंगा, प्रथम कहो यम के अंगा, समझे योग न होवे भंगा. अहिंसा, नॉन व्हायलन्स. सत्य, व्हेरॅसिटी. अस्तेय, नॉन थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरी. नॉन थेफ्ट, चोरी न करणे, अस्तेय. अहिंसा, सत्य, अस्तेय. नंतर ब्रह्मचर्य, अ युनिव्हर्सल आउटलुक ऑर कॉन्टिनेन्स. चरणदास आश्रम शिक्षण व्यवस्थेला धरून सांगतात, विद्या ग्रहण करणं, व्रत करणं, माधुकरी, गुरुला वंदन, नित्यक्रम, संध्यावंदन हे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्याचा अर्थ शिक्षण, गुरुजनांचा आदर, स्वच्छता, शुद्धी, जग समजून घेणं आणि ब्रह्मचर्य तथा संयमपालन हेही आहेच. पतंजलीचा 5वा यम अपरिग्रह, नॉन बाइंडिंग आर्टिकल्स, संग्रह न करणं. अहिंसा. अहिंसा हा आहे पहिला यम. पतंजली म्हणतात अहिंसा प्रतिष्ठाया तत्सन्निधे वैरत्याग. पतंजलीचं एक सूत्र अर्ध्या ते एक ओळीचंच आहे, पण त्याच्यामध्ये दडलेला अर्थ एखाद्या निबंध आणि प्रबंधा इतका मोठा आहे. अहिंसा प्रतिष्ठाया तत्सन्निधे वैरत्याग. तर अहिंसा खरं म्हणजे जीव हा सर्व प्राणीमात्रात, वनस्पतीत आणि इतरत्र सर्वत्र आहे. छोट्या किंवा मोठ्या हिंसेच्या शिवाय आपण जगू पण शकत नाही. जीवो जीवस्य जीवनम. मग अहिंसेचं काय? तर किल द लेस अँड सेव्ह द मोर. कमीत कमी गरजे इतकंच सृष्टीतत्व वापरा किंवा उपभोगा. दुसरी गोष्ट आपण जाणतो की हिंसा, हिंस्रपणा, क्रूरता, निर्दयता, कठोरपणा, शस्त्र आणि आक्रमणांमुळे होणारी हिंसा, दुसऱ्याला इजा पोचवणारी कामगिरी, अतिरेक, तर केवळ वर्तनानं, हत्यारशस्त्रानं होणारी हिंसा टाळावी असं नव्हे, तर वाचा आणि मनानं सुद्धा हिंसा करू नये असं अपेक्षित आहे. अर्थात सीमेवर सशस्त्र जवान तैनात असतात, कुरापतीखोर शत्रू सैन्याचा ते मुकाबला करतात, त्यांच्यावर प्राणघातक प्रतिहल्ला करतात, ती हिंसा नव्हे हे सांगणे न लगे. अहिंसेचं वर्णन चरणदासांनी केलं ते असं. प्रथम अहिंसा ही सुन लीजे, मन करी काहू दोष न कीजे, कड़वा वचन कठोर न कहिए, जीव घात तनसो नहीं रहिए, तन मन वचन न कर्म लगावे, तन मन वचन न कर्म लगावे, यही अहिंसा धर्म कहावे. माणसातल्या सर्व अवगुणांचं मूळ हे त्याच्यातल्या कमी अधिक हिंसक प्रवृत्तीमध्येच आहे असं योगदर्शन मानतं. त्यामुळंच योगदर्शनाच्या मध्ये अहिंसा पालन हे फार महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. सत्य. सत्य ही पतंजलीच्या 5 यमातली दुसरी गोष्ट, दुसरी आज्ञा, दुसरं कमांडमेंट. सत्याचा अर्थ आहे खोट्या, गैर, असत्य विषयाचा आणि वाणीचा त्याग करणं. माणसानं सर्व प्राणीमात्राच्या निसर्गाच्या हिताच्या दृष्टीनं बोललं पाहिजे. जे बोलण्यामुळं प्राणीमात्राचं नुकसान होईल असं बोलू नये.
बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो. आजकाल काय आहे की असत्य बोलणं हे अगदी अपरिहार्य मानलं जातं, पण त्याचे दुष्परिणाम जर पाहिले तर ते सुटेल. आणि तसाही सत्याचा मार्ग साधा, सरळ आणि सोपा असतो. सत्य म्हणजे असत्याचा त्याग, सत्याचं पालन. मन, वचन आणि कार्यकृतीनं म्हणजेच कर्मानं सत्यवचन अपेक्षित आहे. सत्याचा मार्ग श्रेष्ठ, सत्याचा मार्ग हाच यशाचा मार्ग, याबद्दलचं सूत्र पतंजलीने उद्धृत केलेलं आहे. हेही मित्रांनो वाक्य लहान पण अर्थ आणि उपदेश महान या धर्तीचंच आहे. सत्यप्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. प्रिन्सिपल M.R. देसाई सांगतात, क्रियाफळ म्हणजे फ्रूटफुल ॲक्शन, आश्रयत्वम म्हणजे गॅरंटी. सत्यप्रतिष्ठाया क्रियाफलाश्रयत्वम. ऑन बीइंग फर्मली एस्टॅब्लिश्ड इन ट्रूथ अँड अश्युरन्स ऑफ फ्रूटफुल ॲक्शन. कोणत्याही कामात सत्याधिष्ठित प्रयत्न महत्त्वाचे. या मार्गानं योगीन आपल्या कार्यात निपुण होतो, त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि अपयश त्याच्या मार्गात राहत नाही. सत्याला यश मिळतं याचं कारण असंही असावं की हृदयापासून ते येतं. असत्य हे नक्कीच हृदयाला दुखावतं, तर सत्य हे अंतःकरणाला सुखावतं. चरणदास पतंजलींच्या या दुसऱ्या यमाबद्दल म्हणतात, दूजे सत्य, दूजे सत्य सत्य ही बोले, हिरदे तौली वचन मुख बोले. हृदयाचा संदर्भ आला म्हणून मला एक गोष्ट आठवली. कॅलिफोर्नियातल्या डॉक्टर अर्निश यांनी हृदयरोगावर प्रदीर्घ संशोधन केलं. त्यांनी सांगितलंय, बायपास शस्त्रक्रियेनं रक्ताभिसरण ठीक होतं, पण रक्तवाहिन्यात मार्गात साठलेला जुना कचरा मात्र नाहीसा होत नाही. औषधाच्या जोडीला योग, ध्यान आणि सम्यक आहाराची संतुलित उपचार पद्धती त्यांनी त्याच्यावर शोधून काढली. हीच आहे डॉक्टर अर्निश मेथड. असत्य बोलण्यातून आणि कृतीतून मानसिक वैताग, उद्वेग आणि नैराश्य येतं. तेही हृदयरोगाचं कारण बनतं. ते टाळण्यासाठी हिरदे तौली वचन मुख बोले हे गरजेचं आहे. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिटारा. आपण ऐकत आहात मालिका योग हवा निर्भेळ. विषय आहे अष्टांग योगातील पहिली पायरी यम. पतंजलींनी सांगितलेले यम 5 आहेत. त्यापैकी अहिंसा आणि सत्य याचं विवेचन झालं. आता अस्तेय. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम ही आहे पतंजलींची तिसरी आज्ञा. तिसरा यम अस्तेय, नॉन स्टेलिंग, चोरी न करणं. चोरी, लबाडी, फसवणूक, इंग्रजीत ज्याला चिटिंग म्हणतात, ते न करता वाटचाल करावी. चोरी करू नयेच, पण ती मनातसुद्धा आणू नये. चरणदास पतंजलींच्या या आज्ञेचं अस्तेय अर्थात नॉन स्टेलिंगचं स्पष्टीकरण देतात. तन चोरी के लक्षण नाखे, तन चोरी के लक्षण नाखे, मन की चोरी को नहीं राखे. मनानं सुद्धा चोरीचे विचार थांबवायला हवेत. आजकाल मित्रांनो, जगभर सोशल मीडियावर अनेक ट्रेनर आणि कोच व्यक्तिमत्व विकासाचं मार्गदर्शन करतात. तुम्ही ऐकता, पाहता, पसंत करता. मी सुद्धा पाहतो. अलीकडंच मी डिजिटलवर एक रील पाहिलं, म्हणजे छोटा व्हिडिओ पाहिला. IAS कोच असणारे विकास दिव्यकीर्ती सांगत होते, लबाडी, फसवणूक असा मुद्दा होता. ते म्हणाले, किसी को चीट मत करना, चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी करो, लेकिन किसी को चीट मत करना, क्योंकि इन रास्तों में जाने के बाद वापसी का रास्ता नहीं. पतंजलींनी हेच सांगितलं 2500 वर्षांपूर्वी. अस्तेय प्रतिष्ठाया सर्वरत्नोपस्थानम. अस्तेय म्हणजे इमानदारी, आणि ती रत्नासारखी श्रेष्ठ आहे. अस्तेयचा अर्थ मी सुरुवातीला सांगितला, चोरी न करणं. आत्ता सांगितला इमानदारी. हा यम किंवा हा गुण श्रेष्ठच आहे ना. बघा ना, कोणा दुसऱ्याचं परक्याचं धन म्हणजे संपत्ती, वस्तू, चीजवस्तू, पैसा अडका चोरण्याच्या प्रवृत्तीचा त्याग करणं म्हणजे अस्तेय. दुसऱ्याच्या संपत्ती आणि साधनांवर डोळा ठेवून गैरमार्गानं, बेकायदेशीरपणानं त्याच्यावर हक्क प्रस्थापित केला जातो. या अपराधाला, या गुन्ह्याला स्तेय म्हटलं जातं. आणि या स्तेय वृत्तीचा त्याग करणं म्हणजेच अस्तेय. मित्रांनो, पतंजलींनी सांगितलेले यम 5 आहेत.
या ठिकाणी मी अहिंसा, सत्य, अस्तेय यांच्याबद्दल बोललो. हा भाग मी इथेच या ठिकाणी थांबवतो. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम मी सांगेन पुढच्या भागात. आणि त्याचवेळी योगावरील भाष्यात वशिष्ठ, चरणदास यांच्याकडून जे ठळक यम ॲड झाले, नवीन समाविष्ट झाले, किंवा पतंजलींच्या ज्या स्पष्टीकरणाला वेगळे यम म्हणून त्यांनी त्याच्यात समाविष्ट केले, त्यांच्याबद्दल मी बोलेन. ऐकत रहा, पाहत रहा मोहन हवालदार साठवणींचा पिटारा. घेत रहा योगाचा आनंद. भेटू लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.